कोपरगाव शहरामध्ये आदिवासी बांधवांचा भव्य मोर्चा। नुकताच हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला आदिवासी समाजाचे आरक्षण देण्यात यावे यासाठी बंजारा समाज आंदोलन करत आहे। आदिवासी बांधवांच्या वतीने त्यास विरोध केला जात आहे। कोपरगाव शहरात 29 सप्टेंबर 2025 रोजी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। बंजारा समाजाचा व इतर कुठल्याही समाजाचा एसटी आरक्षणात समावेश करू नये या प्रमुख मागण्यासह तालुक्यातील अनेक मागण्यांसाठी कोपरगाव शहरात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी पोलीस प्रशासन आणि आदिवासी बांधवांमध्ये शाब्दिक चकमक देखील झाली होती। अरे पब्लिक है ना, अपने अपने के साथ गेला का स्टेजवर घेऊ आपण। आपल्याला सर्वांना कल्पना आहे की गेले अनेक दिवसांपासून म्हणजे मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू केल्याच्या नंतर
महाराष्ट्रामध्ये एक सामाजिक वातावरण बिघडायला सुरुवात झाली आणि बरेचसे अशी लोक ज्यांनी संविधानावरती भाषणे केली, संविधानाच्या संदर्भातले अभ्यासक बनवणारी लोक आम्हाला एसटी मध्ये आरक्षण द्या अशा पद्धतीची मागणी घेऊन महाराष्ट्रभर बंजारा समाज असेल, धनगर समाज असेल याचे आंदोलन सुरू. खरं तर आपण सगळ्यांनी बाबासाहेबांचे अनंत उपकार मानले की भारतीय संविधान मोठ्या अथक प्रयत्नानं बाबासाहेबांनी या देशाला 1950 साली दिलं. त्याची अंमलबजावणी झाली आणि ज्या दिवशी अंमलबजावणी सुरू झाले त्यात 1950 साली भारतातल्या वेगवेगळ्या जाती आणि जमातीचं आरक्षण सुद्धा निश्चित करून राष्ट्रपतीद्वारे अधिसूचना काढली 1950. काल परवा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एका धनगर समाजाच्या कार्यकर्त्याच्या उपोषणाच्या वेळी फोनवर बोलत होते आणि फोनवर बोलताना आपण सगळ्यांना एक प्रकारची आरोग्य सगळीकडे व्हायरल झाली. ते असं म्हणत होते की तुम्हाला द्यायची इच्छा आहे, धनगर समाजाला आरक्षण देण्याची इच्छा आहे, वेळोवेळी केंद्राकडे आम्ही तसा प्रस्ताव पाठवलेला आहे, परंतु केंद्रानं नाकारला, अनुसूचित जमाती आयोगानं नाकारला, हायकोर्टानं नाकारला, सुप्रीम कोर्टानं नाकारला. आम्हाला तुम्हाला द्यायची इच्छा आहे, पण एसटीचं आणि एससीचं आरक्षण हे संविधानिक आरक्षण असल्यामुळे आम्हाला ते देता येत नाही असं बोलतो. याचा अर्थ काय की आमच्या देवेंद्र फडणवीसाला अडचण काय आहे, बाबासाहेबांना दिलेलं संविधान, त्या संविधानामध्ये संविधानिक आम्हाला जर आरक्षण नसतं तर आमच्या देवेंद्र बाबांनी धनगरांना, बंजारांना सगळ्यांना आमचं आरक्षण वाटून दिलं असतं, कारण त्यांची ती स्वतःची इच्छा आहे. आणि म्हणून भारतीय संविधानाचा विजय असला पाहिजे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आमच्यावरती आनंद होता. आरक्षण हे काही गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नाही. कोणी उठायचं पुढे आलं की सांगायचं आता मला एसटी मध्ये करमत नाही, आता मी एसटी मध्ये, मला एसटी मध्ये लय बोर झालं, मला थोडे दिवस बोर नाही. कसली होटलीच लोक आहे. बंजारा समाजाचे पुढारी, धनगर समाजाचे पुढारी त्या समाजाची फसवणूक करतात आणि आमचं दुर्दैव आहे की आम्हाला कुणाचं भीक नको, पण 10 वर्षे आमचं आरक्षणाचं संरक्षण व्हावं याच्यासाठी आम्ही आंदोलन, याच्यासाठी आज तहसीलमध्ये दुसरं काही मागायला आलो का नाही. राशन कार्ड द्या, कुपन द्या, आमचे वन हक्काचे दावे दाखल करा, इथं चालूच आहे. ते बसलेलंच आहे तिथे. तहसीलदार एकदम निवांत खुर्चीवर बसला, बाहेर तुम्ही गेले काय, सगळे काय, अरे काय अधिकारी आहे. अरे मी तुमचा मान सन्मान करतो, तुम्ही शिकलेले आहात, सवरलेले आहात, ज्ञानी आहात, फार MPSC ची परीक्षा पास होऊन तिथं बसलेला आहात, तुम्ही जनतेच्या सेवेसाठी बसलेला आहात, तुम्ही प्रशासकीय प्रमुख आहात, तालुक्याचा तहसीलमध्ये तालुक्याचा न्यायदंड अधिकारी आहे, तालुक्याला न्याय देणारा सगळ्यात मुख्य अधिकारी आहे. खुर्चीवर बसले, बाहेर तुम्ही नेले काय, गेले काय, गाड्या आहे का, लोकांची बसण्याची व्यवस्था आहे का, किती मजबुरी अधिकारी. आमचा कुठला तरी एक पोलीस हवालदार बाबा म्हणता की मला आवाज तुमच्या बाबा, अरे बरं बाबा एवढं टेन्शन घेऊ,
पीआयला बोललो म्हणलं तुम्ही जरा टेन्शन घेऊन नाही आमचे लोक टेन्शन मध्ये आता हे खरं आहे की त्याला किती मर्यादाच नाही तर दिवसा आपल्या रोडची अशी परिस्थिती मोठमोठाले पुढारी या तालुक्यात या जिल्ह्यात आहे कोणी साखर सम्राट कोणी शिक्षण सम्राट आणि सारे सगळे खड्ड्यात सम्राट झाले ते खड्ड्या सम्राट नाही. अरे तुम्हाला शिर्डी हे जागतिक पातळीवरचं तीर्थक्षेत्र आहे. देशभरातून लोक तिथे येतात. तुमची आबरू येशीला टाकली असेल देशभरामध्ये एवढी शरम तुम्हाला नाही लाजा तुम्हाला नाही. आणि तुमच्या अधिपत्याखाली असणारे अधिकारी आम्हाला विचारतात तुमच्या बापाचा रोड आहे का तुमच्या बापाची आमच्या बापाचे काय आमच्याच बापाचे आहे. अरे आमच्याच बापाचे आहे ना. आमच्या एका कार्यकर्त्याला सांगितलं हो आमच्याच बापाचे आहे कारण या देशाचा मूळ मालक आदिवासी आहे. देशाचा आद्य नागरिक या देशाचा आदिवासी आहे. जेव्हा परकीयांनी या देशावरती आक्रमणे केली जेव्हा परकीयांच्या विरोधामध्ये लढणाऱ्यांचे आणि वंशज आहे तेव्हा तुम्ही शिका हो आमच्या बापाची काय कारण आमचा बाप बाबासाहेब आहे ज्याला भारताला या देशाला संविधान दिलाय म्हणून तर तू नोकरीला बसला म्हणून तर तू अधिकारी लोकांच्या प्रती एखाद्या प्रशासनाची भावना काय हे आपल्याला या राज्य सरकारची आपल्या विषयीची काय भावना आहे हे आपल्याला समजून घेण्याची आवश्यकता. भारतीय जनता पार्टीच्या आणि त्यांच्या मित्र पक्षाच्या अनेक आमदारांनी पत्र दिले. तुम्ही पत्र वाचले सगळे बंजारा समाजाला आरक्षण द्या बंजारा समाजाला आरक्षण द्या धनगर समाजाला आरक्षण द्या. आमचं मत घेतो आणि आमचं आरक्षण दुसऱ्याला देतो. मग आता आपल्या आदिवासी पाड्यावर दिसतील का ते बिलाटीमध्ये कारण आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आहे. आता गावातल्या त्यांच्या त्या प्रकल्पांच्याने मी म्हणणाऱ्या दानगिरी तुम्हाला रामराम श्यामश्याम घालायला सुरुवात केली असते गोड बोलायला सुरुवात केली असते. आता बिलावून येत असेल तर त्यांना आता इलेक्शनने अगोदर जेव्हा आपल्या आरक्षणवर गदा उठेल तेव्हा तुझ्या बापनं पत्र दिला मुख्यमंत्र्याला की बंजाराला आरक्षण देवानी तर आता कशाला ऐकायला आपण कशाला झट मारायला असंविधानिक पद्धतीनं पत्र देणं हा सुद्धा गुन्हा आहे. माझा तर थेट आरोप आहे की या सत्ताधारी आमदारांनी राज्य सरकारला ज्यांनी पत्र दिले ते पत्र दिले मध्ये सामाजिक दरी निर्माण केली. दोन समाजामध्ये संघर्ष निर्माण केला आणि मग दोन समाजामध्ये संघर्ष ज्यावेळेस निर्माण होतो त्यावेळेस पोलीस त्याच्यावर काहीतरी गुन्हे दाखल करत असतात ना. दुनिया आमच्यावर एक सेक्शन होतं 153 नावाचं काहीतरी. आता नवीन आता ते बदललं ना मोदी रामानं ते सगळे कलम वगैरे आता काहीतरी 173 झाले. पण असे गुन्हे त्या आमदारावर दाखल होत नाहीत का त्याच्यावर नाही होता कारण त्यांच्याकडे वास्तविक गोष्टी नाही त्यांनी काही केलं तरी आमच्या ठाकरे आज बाबासाहेब सांगतात की उद्या तिकडं वेगळंच सांगतात. म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण आहे असं कधीच बघितलं नाही की मी म्हणणारे लोक तत्वनिष्ठ लोक पुरोगामी विचाराचे लोक शाहू फुले आंबेडकरी तत्वज्ञान लोकांना सांगणारी लोक कुठल्या पार्टीत जाऊन बसले त्या लगेच विचार बसतात इतके हवाचे लोक आणि ते आम्हाला शिकवणार आणि ते आमचं आरक्षण हिरावून घेणार जोपर्यंत भारतीय संविधान या देशामध्ये आहे. ही गोष्ट वेगळी आहे की त्या भारतीय संविधानापुढे आव्हानं उभा करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टी आणि असे आरएससीचे सगळे लोक करतात. त्यांच्या पुढे आपल्याला उभा राहण्याचं काम करावं लागणार. भारतीय संविधानाला धक्का न लागू देता या लोकांच्या खातरावरती बसून शाहू फुले आंबेडकरांच्या स्वप्नातली समाज व्यवस्था म्हणजे समता स्वातंत्र्य बंधुत्व न्याय या तत्वावर आधारित जे भारतीय संविधान आपल्याला प्रदान केलं
याची जबाबदारी आपल्याला सगळ्यांना करावं लागणार. बाकी हवालदाराचं हे शिवदाराचं हे चालू राहतं, ते निश्चित घेऊ आपण. त्यांना काय ते काय फार मोठे अधिकारी नाही आहेत म्हणून त्यांचं फार म्हणावं. त्यामुळे असं गावातला कोतवाल नाही ते ना, कोतवाला ते सारखेच आहे. काय करतो आम्ही अनेक निवेदन करतो, कोतवालाकडे दिले, तहसीलदारला द्यायचंच नाही म्हटलं, कलेक्टरला तुला आमच्या प्रश्नाची माहितीच नाही, तुझी मानसिकताच नाही, तर बिचारा तू गरिबीच्या घरातून आलेला असतो, त्याच्यावर दिलं तरी तो तरी गांभीर्याने विचार करणं शासनाकडे पाठवत. कारण तोही शासनाचा प्रतिनिधी, हेही शासनाचे प्रतिनिधी, त्याच्यापेक्षा तो पण हे सुद्धा इथला दलित असेल, इथला आदिवासी असेल, इथला गरीबातला गरीब माणूस असेल, इथला शेतकरी असेल, इथला कष्टकरी असेल, या सगळ्यांच्या बाबतीमध्ये या सगळ्या प्रशासनाची नकारात्मक भूमिका आहे. हे सगळे व्यापारी वृत्तीचे लोक असणारे, अदानी अंबानी यांचं कर्ज माफ करणारे, यांना लोन देणारे, साखर कारखान्यावाल्यांना कर्ज देणारे, त्यांचं कर्ज माफ करणारे, त्यांच्या इनिपिनीच्या कसल्या चौकशी इन्कम टॅक्सच्या असणारे त्यांना माफ करणारे, आणि आमची भाडं खाणारे अशा आणि म्हणून माझी आपल्याला नम्र विनंती की आरक्षण हा आमच्या जिव्हाळ्याचा विषय, आरक्षण हा आमच्या भावी पिढीला मिळणाऱ्या फायद्याचा विषय. आणि म्हणून या केंद्र सरकारचं काही सांगता येत नाही, कारण त्याची एक प्रक्रिया आहे. राज्य सरकारनं तो प्रस्ताव केंद्राकडे सादर करावा लागतो. देवेंद्र फडणवीसांनी या अगोदर धनगर समाजाला आरक्षण मिळावं म्हणून प्रस्ताव दिलेला होता, तो नाकारला. तो कोर्टाने नाकारला, हायकोर्टाने नाकारला. तरी धनगर समाज मोर्चात बसतो. हायकोर्टानं नाकारलं, सुप्रीम कोर्टानं नाकारलं, केंद्र सरकारनं नाकारलं, राज्य सरकारनं नाकारलं, अनुसूचित जमाती आयोगानं नाकारलं, TRPIनं नाकारलं, तरी त्यांचं चालू आहे आम्हाला एसटीचे सरकार. आता काय डोळ्यानंतर जातो का ते याचा अर्थ तुम्ही भारतीय संविधान मान्य नाही का तुम्हाला? हैदराबाद एजंट काय? मराठवाड्यातले 7 जिल्हे हैदराबादच्या संस्थानाच्या अधिपत्याखाली होते, म्हणजे निजामाच्या राज्यामध्ये होते. जसे इकडं इंग्रजांचं राज्य होतं तसं तिकडं निजामाचं राज्य होतं. आपलं जसं व्यवहार इंग्रजकालीन आहे तसं त्यांचं व्यवहार तिकडं निजामकालीन आहे. त्यांना निजाम चालला नाही, पण निजामाचे पुरावे आता चालू राहिले. हैदराबाद गॅजेट लागू केलंय. आमचं म्हणणं आहे ज्या दिवशी भारतीय संविधान अस्तित्वात आलं त्यावेळेस गॅजेट बिजेट सगळे छूट झाले, कागद झालेले. फक्त मराठा समाजाने हैदराबाद गॅजेट मध्ये कुणबी म्हणून ज्याच्या नोंदी आहेत तो पुरावा ग्राह्य धरावा आणि आम्हाला सर्टिफिकेट मिळावं. त्याने आरक्षण नाही दिलं, पुरावा म्हणून ग्राह्य धरावा. अशा पद्धतीनं त्यांची ती मागणी मांडली. आमचं इकडं बाजाराचं लगेच कुठलं आम्ही तेलंगणामध्ये आहे, आदिवासीमध्ये, आम्हाला इकडं महाराष्ट्रात आदिवासी तिकडं असं मग तुम्ही असं मग कर्नाटकमध्ये मराठा एसटी मध्ये आहे. माहित आहे तुम्हाला? कर्नाटक जिल्ह्यातल्या अनुसूचित जमातीची यादी जर आपण बघितली तर 35व्या क्रमांकावर, त्या यादीच्या 35व्या क्रमांकावरती कोडागू जिल्ह्यामध्ये मराठा आदिवासी मध्ये मोडतो. आमच्या इकडे जरा की भाऊ म्हणू शकतो, तिकडं आम्ही आदिवासी मध्ये आहे, इकडं आम्ही आदिवासी, असं नसतं. ते त्या त्या भागातली माणसं सामाजिक दृष्ट्या कसं जगतात, त्यांचं राहणीमान कसं आहे, ते मोठ्या समूहाशी अधिकता आहेत का, हे सगळ्या गोष्टी निकष पूर्ण केल्याच्या नंतरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1950 साली ह्या जाती नष्ट केल्या. आमचा एक धनगर नेता बोलला की स्पेलिंग मिस्टेक झाली म्हणजे बाबासाहेबांकडून. धनगर येत आहे ना, तर ते धनगरच आहे, पण स्पेलिंग मिस्टेक झाली तुम्ही बाबासाहेब तुझ्या त्या इंग्रजी शब्दाचा मराठी शब्दाचा
हिंदी शब्दाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शोध लावला. एका दमात एवढ्या डिग्र्या मोजता येत नाही. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी जगातली सगळ्यात जुनी आणि सगळ्यात मोठी युनिव्हर्सिटी, त्या युनिव्हर्सिटीने सर्वे केला आणि जगातल्या टॉप मोस्ट बुद्धिमान लोकांची यादी तयार केली. त्याच्यात पहिलं नाव तथागत भगवान गौतम बुद्ध, दुसरं मोहम्मद पैगंबर आणि तिसरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि बाबासाहेबांच्या नंतर पुन्हा दुसरा कोणी 100च्या यादीमध्ये भारतीय नाही, लक्षात ठेवा. फक्त बाबासाहेब. आणि हा धनगर म्हणतो बाबासाहेब काय म्हणावा, किती वैचारिक दिवाळखोरी आहे, किती आव्हाने. पण अरे बाबासाहेबांना संविधान दिलंय, तुला संविधान दिलंय. त्या संविधानामुळे तू हे बोलू शकता. पण हे बोलताना तुझी जीभ घडून जायला पाहिजे होते की तू स्पेलिंग मिस्टेक. अगदी आराव जातीची पोट जात आहे. जेव्हा संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली, वेगवेगळ्या राज्याची भाषावार प्रांत रचना झाली, त्यावेळेला त्या त्या जमातीची लोक त्या त्या राज्यामध्ये शिफ्ट झाली. इथं गोष्ट आहे, भाषावार प्रांत रचना झाली, काहीच नाही. एक समाज दुसऱ्या समाजाची विरोधात, दुसरा समाज तिसऱ्या समाजाची, सर्वात लांब धनगर समाजाची लोक जाण्याला जमत. अरे नाकारलं ना तुम्हाला, सुप्रीम कोर्टाने नाकारलं, सगळ्यांनी नाकारलं. आता काही इंटरनॅशनल कोर्टात जाते की काय माहित नाही मला, सगळ्यांनी नाकारलं. पण एखाद्या भारतीय जनता पार्टीची नीती आहे थोडा आणि राज्य करा. जी ब्रिटिशांची नीती होती तीच यांची नीती आहे. छोट्या छोट्या समाजाला, वेगवेगळ्या जातींना गाव पातळीवरती एक येऊ देऊ नका, यांच्यात सतत संघर्ष चालू ठेवा. म्हणून बंजारा समाज आमचा शत्रू नाही, धनगर समाज आमचा शत्रू नाही, पण आमच्यामध्ये संघर्ष लावणारा खरा आमचा शत्रू आहे. आणि त्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला धडा शिकवायचा, त्याला धडा शिकवायचा. पण आमच्यातही काही दलाल तयार झाले. आमच्या छोटे मोठे प्रत्येक तालुक्यामध्ये याला इकत घेतला एक पुढारी की त्याला एक पुढारी येतं, ते सगळ्या त्यांनी आदिवासीमध्ये सर्रास खरेदी विक्रीमा संघर्ष चालवायचा. अशा दलालांपासून सुद्धा सावध राहायचं. लक्षात घेतलं. कोपरगाव तालुका हा पुरोगामी विचाराचा तालुका आहे. कोपरगाव तालुका शिवशाहू फुले आंबेडकरी विचाराचा तालुका आहे. कोपरगाव तालुका इथला दलित आदिवासींच्या चळवळींचा बाले किल्ला आहे. कोपरगाव तालुका इथल्या कष्टकरी शेतकरी कामगार लोकांच्या ताकदीचा पक्ष आहे. आणि मग हे सगळे धनदानगे, हे सगळे उद्योगपतीच्या दावणीला बांधलेले अदानी आणि अंबानीचे समर्थक तुमच्या आमच्यामध्ये झगडे लावून देत असतील तर कोपरगावचं नेतृत्व तुमच्या एखाद्या साध्या माणसाला करण्याची तयारी येणाऱ्या काळामध्ये आपल्याला करावा लागणार आहे. ते आपल्या युतीतून आपल्याला निर्माण करावं लागणार. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सुद्धा सर्वसामान्य माणूस विधानसभेमध्ये गेला पाहिजे. आणि त्याची ट्रायल घ्यायची असली तर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आलेल्या आहेत. कुणाचीच नको आम्हाला. जो झोपडीतला माणूस असेल, साधा माणूस असेल, पण दररोज तात्कालिक दुखवणाऱ्या प्रश्नांना मला मदत करत असेल तर त्याच्या पाठीमागे खंबीरपणाने उभा राहा. आणि कोणी त्यांची झेले घेऊन असे दलाल फिरणार असतील तर त्यांना फुटाळाने ठोका. अशा पद्धतीची एकी तुमच्यामध्ये निर्माण करा. अशाच पद्धतीची एकी तुमच्यामध्ये निर्माण करा. आणि हे सगळ्या तरुणांनी केलं पाहिजे. पण आमचा तरुण काय तेव्हा भाऊ बोलले की आरक्षण मिळणार, तेव्हा भाऊ बोलला कारण संविधान अडचण आहे त्याच्या पुढे. देवा भाऊ याच्यासाठी देवा भाऊ कायद्याच्या पुढे बोलवतात. कायद्यापेक्षा या देशाचा मोदी मोठा नाही तर देवा नाही पाहला. देवा भाऊ काय असा स्पेशल पीस नाही स्वर्गातून पैदा झालेला. कायदा इथं सगळ्यांना सारखा आहे, तुम्हालाही सारखा आहे, देवा भाऊला सारखा आहे, मोदी दादालाही सारखा आहे. आणि भारतीय संविधानाच्या 342 मध्ये आणि त्याच्यातही अनुसूची 5 मध्ये आणि अनुसूची 6 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आदिवासींच्या बाबतीतले जे प्रावधान करून ठेवले
तो हक्क जगाच्या पाठीवरती कोणीही नष्ट करू शकत नाही आणि म्हणून तुम्ही काळजी करण्याची गरज नाही. तुमच्या आदिवासीमध्ये कोणीही घुसखोरी करणार नाही. पण करण्याची मानसिकता ज्या लोकांची आहे त्यांना माफी काढल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही. एवढीच विनंती मी आपल्याला या ठिकाणी. आरक्षणाचाच प्रश्न नाही तर आपल्या आदिवासी समाजाचे प्रलंबित प्रश्न घेऊन आलेला आहोत. तरी आपल्या आदिवासी समाजाच्या वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रश्न आहेत, कागदपत्राचे जे प्रलंबित प्रश्न आहेत, आज तहसील कार्यालयामध्ये धूळ हात पडलेले आहेत. आजही भारताला स्वातंत्र्य मिळून 76-77 वर्ष उलटून देखील आजही आदिवासी समाजाचे मूळ प्रश्न सुटलेले नाही. ते सुटलेले नसतानाच जे संविधानाने आपल्याला मूलभूत अधिकार दिलेले आहे आरक्षणारूपी, त्यावरती विविध समाजातील लोक घालाघाल पाहत आहेत, आपल्या घुसखोरी करून पाहत आहेत. मित्रांनो, जे प्रलंबित प्रश्न आहेत, अन्न वस्त्र निवारा, हेच आजवर सुटलेले नाही. तर आज आरक्षणावर देखील घाला घालून ती हिसकवण्याचा प्रयत्न इतर समाज करत आहे. तर या ठिकाणी जे शासन समाजामध्ये ती निर्माण करण्याचं काम करत आहे. मी या आजच्या मोर्चाच्या प्रसंगी शासनाला एकच प्रश्न विचारतो. आमच्या ताटातला दुसऱ्यांदा आणण्या अगोदर आदिवासी समाजाचा इतिहास एकदा पुन्हा, इतिहासाचे पाने एकदा पुन्हा उचलून बघा. ब्रिटिशांनी याच आदिवासी समाजाला दरोड्याचा चोर म्हणून वर्ग 2ची जात म्हणून घोषित केलेला आहे. पुन्हा एकदा जर आमच्या ताटातलं तुम्ही हिसकावण्याचा प्रयत्न करत असाल तर याद राखा, पुन्हा एकदा आम्हाला नंबर 1च्या यादीमध्ये यायला लावू नका. आमच्या ताटामध्ये तुम्ही हिसकावण्याचा प्रयत्न करत असाल तर नक्कीच आम्हाला आमच्या लेकराबाळांची उपजीविका करण्यासाठी, त्यांचं उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी पुन्हा एकदा आम्हाला रणांगणामध्ये येऊन चोऱ्या दरोडे करण्यात टाकल्याशिवाय आम्हाला दुसरा पर्याय उरणार नाही, याची देखील आपण दखल घ्यावी. आज या आरक्षणाच्या माध्यमातून आज कुठंतरी आदिवासी समाज छोट्या मोठ्या नोकऱ्या करून पाहत आहे, शिक्षण घेऊन पाहत आहे, शासनाच्या योजना घेऊन पाहत आहे. आणि त्यावर जर तुम्ही गणा आणण्याचा प्रयत्न करत असाल, तेही आरक्षणातून जर हिरावून घेण्याचा प्रयत्न करत असाल तर येणाऱ्या काळामध्ये प्रशासनाला आवाहन करतो, इशारा इच्छुक आमच्या मोर्चाच्या माध्यमातून भारतामध्ये या महाराष्ट्रामध्ये जर अशा प्रकारची आमची जर अहेलना करत असाल, हेटाळणी करत असाल तर याद राखा, महाराष्ट्राचा नेता झाल्याशिवाय राहणार नाही. हे नक्कीच आपण गांभीर्याने लक्ष द्यावं. आज काय मागतो आम्ही तुमच्याकडे? आमच्या मूलभूत गरजा, अन्न वस्त्र निवारा, ते हाही पूर्ण करता येत नाही तर नका करू, परंतु भात खावं आमचं जे आरक्षण आहे हे तर तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू नका. काय मागतो आम्ही तुमच्याकडे? अरे ज्याच्या आरक्षण ज्या आमच्या बापांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आरक्षण, जे संविधान आम्हाला निर्माण करून दिलंय, तेही तुम्ही हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहात, समाजामध्ये वाद लावण्याचा प्रयत्न करत आहात. या ठिकाणी मी आपण सर्व आदिवासी समाजाला आवाहन करतो, मित्रांनो, आता आपल्याला घरात बसायची नाही तर रस्त्यावर जायची वेळ आली आहे. आणि हे प्रशासन, हे सरकार, हे घेण्याच्या काबिलीचं सरकार जर आपल्याला अशाच प्रकारचे अन्याय अत्याचार करण्याचा प्रयत्न करत असाल तर मित्रांनो, मी तुम्हाला आवाहन करतो, माननीय नामदार शिवाजी डोळे साहेबांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या काळामध्ये एक राष्ट्रीयव्यापी आंदोलन आपण उभं करू आणि या प्रशासनाला
या शासनाला त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, यासाठी आपण प्रयत्न करू. आणि एवढंच काही जर ऐकत नसेल हे शासन, तर मग मात्र महाराष्ट्राचा नेपाळ केल्याशिवाय आपण हे गप्प बसायचं नाही. एवढंच बोलतो आणि या ठिकाणी आपल्याला सांगतो, ऊट आदिवासी जागा होता, ऊट आदिवासी जागा होता, संघर्षाचा धागा होता, संघर्षाचा धागा होता. हे एकलव्य संघटना व तमाम सर्व आदिवासी बांधवांच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो. मित्रांनो, गेली अनेक वर्षापासून या राज्यामध्ये आरक्षणाची एक हिंगी पेटली, ज्यामध्ये अनेक समाज लाखोंनी करोडोंनी या ठिकाणी मोर्चे निघाले. मित्रांनो, महाविकास आघाडीचं सरकार असताना या ठिकाणी याच राज्यकर्त्यांनी आदिवासींमध्ये घुसखोरी करण्यासाठी धनगर समाजाला समाविष्ट करा म्हणून अशा शिफारसी दाखल केल्या. त्यानंतर या ठिकाणी हैदराबादच्या गॅजेटनुसार बंजारालाही आदिवासीमध्ये समाविष्ट करा ही त्यांनी आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आणि बंजारा समाजाला आदिवासीमध्ये समाविष्ट करा अशी लढाई पेटून दिली. मित्रांनो, या ठिकाणी फडणवीस सरकारला हे माहिती आहे, मराठा समाजाला हे आरक्षण देता येणार नाही, पहिलं बंजारा समाजाला मध्ये घालावं लागेल. बंजारा समाजाला आरक्षण देता येणार नाही तेव्हा मराठा समाजाला हिरावलं जाईल, ही भूमिका या फडणवीस सरकारने या ठिकाणी स्पष्ट दिसून येते. मित्रांनो, 12 जून 1989 राज्य सरकारने केंद्र सरकारला शिफारसी केला की बंजारा समाज यांना आरक्षण द्यावं, पण राज्य सरकारने 6 नोव्हेंबर 1981 पुन्हा जो प्रस्ताव दिलेला होता तो रद्द केला की आदिवासीचे शिक्षण या ठिकाणी बंजारा समाज पूर्ण करू शकत नाही. आदिवासीमध्ये घ्यायचं असेल तर प्राचीन जीवनमान कोकणी कल्पितना मागासलेला 50 केलं आणि ही संस्कृती पूर्ण करावं लागते, तेव्हा आदिवासीमध्ये समाविष्ट करता येते. ही भूमिका राज्य शासनाच्या लक्षात आली तेव्हा बंजारा समाजानं आपली भूमिका ही पाठीमागे घेतली आहे. पण या राज्याचं निर्णय काढण्याचं सरकार या ठिकाणी आमच्यामध्ये घुसखोरी करण्याचा करू पाहतोय. हे आम्ही आमच्या रक्तातून शेवटला थेट काढेपर्यंत आम्ही हे कदापि होऊ देणार नाही. आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं. सर्वप्रथम शिवशाहू फुले आंबेडकर, गुरु या सर्व महामानवांना विनम्रता अभिवादन करतो. आजच्या या मोर्चाला संबोधित करणारे एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय शिवाजीराजे भोळे साहेब, तसेच आयोजक उत्तमरावजी पवार व त्यांचे सर्व सहकारी, आज तुमचा आमच्यावर हा मोर्चा काढण्याची वेळ ही फक्त आणि फक्त या राज्य सरकारामुळे आलेली आहे. आणि हे राज्य सरकार आहे, हे मनुवादी विचारसरणीचं सरकार आहे. या फडणवीस सरकारने प्रत्येक जातीमध्ये भांडण लावण्याचं काम केलेलं आहे. आज बंजारा समाज इतके दिवस तो आरक्षणामध्ये होता, परंतु आज त्याला आदिवासी बांधवांचं आरक्षण पाहिजे. हे नेमकं काय चाललं महाराष्ट्रामध्ये? प्रत्येक समाजाला त्याचं स्वतःचं ताट सोडून दुसऱ्याच्या ताटामध्ये जास्त दिसतंय. हे कोणाचं प्रतीक आहे? हे कशामुळे होत आहे? याचा आपण सर्व आदिवासी दलित बांधवांनी ओबीसींनी विचार केला पाहिजे. कारण जाती धर्मामध्ये भांडण लावून अराजकता माजवायची, जे दलितांचे आदिवासींचे प्रश्न असतील, आमचे प्रश्न फार मोठे नाही. आमचे प्रश्न फक्त आम्हाला कुपान मिळावं, आमचे प्रश्न फक्त आम्हाला घरकुल मिळावं,
आमच्या वार्डामध्ये सुख सुविधा मिळाल्या, एवढेच प्रश्न. परंतु त्या प्रश्नाकडे सुद्धा दुर्लक्ष करायचं आणि जाती जातीमध्ये भांडण लावून या महाराष्ट्रामध्ये अराजकता माजवण्याचं काम हे फडणवीस सरकार करत आहे. आज मराठा ओबीसी समाजामध्ये वाचवला, आज बंजारा आदिवासी समाजामध्ये वाचवला आणि त्याच नाही भागलं त्यांचं. आता दलित समाजामध्ये वर्गीकरणाचा घास या फडणवीस सरकारने घातलेला आहे. म्हणजे आज आंबेडकरीवादी सुद्धा रस्त्यावर उतरणार, मग आंबेडकरवादी रस्त्यावर उतरणार, आदिवासी रस्त्यावर उतरणार, ओबीसी रस्त्यावर उतरणार, मग राहतं कोण? म्हणून आमची या फडणवीस सरकारला एक विनंती आहे की आमचा अंत पाहू नका. जर आम्ही इथले मूळ निवासी आहोत, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मला संविधानाच्या माध्यमातून लोकशाही दिली आणि आम्ही त्या लोकशाहीचा आदर करणारे लोक आहोत, म्हणून आम्ही शांत आहोत. आम्ही किती दिवस शांत राहायचं? या शांतीचा जर अंत झाला तर महाराष्ट्रामध्ये अराजकता माजल्याशिवाय राहणार नाही आणि या फडणवीस सरकारची पळता होईल. म्हणून आमची मागणी एकच आहे. आम्ही बुद्धिशयन वर्षीय सामाजिक संस्थेच्या वतीनं या आदिवासी समाजाला जाहीर पाठिंबा देतो की तुम्ही बंजारा समाजाला या एसटीच्या आरक्षणामध्ये कुठंही घुसवू नका आणि घुसवण्याचं कारण नाही. ज्याचं आरक्षण असेल त्यांना तुम्ही द्या, त्यांना तिथं राहू द्या, परंतु समाजामध्ये तेढ निर्माण करून या महाराष्ट्राचा नेपाळ करू नका. आणि म्हणून ढवळे साहेबांच्या साक्षीनं सांगतो, आज आम्ही हा मोर्चा काढलेला आहे की हे फडणवीस सरकार हे मोर्चा बघून तरी जागा होईल. जर जागा होत नसेल तर तुम्हाला आम्हाला रस्त्यावरची लढाई लढावी लागेल. आपल्या पूर्वजांनी रस्त्यावरच्या लढाया लढल्या. फक्त माझं तर म्हणणं आहे, हे जे फडणवीस सरकार आहे हे फक्त लोकसंख्येला घालवतं आणि तुमची आणि आमची लोकसंख्या काही कमी नाही. जर आम्ही रस्त्यावर उतरलो त्यांना महाराष्ट्रात सुद्धा फिरू देणार नाही, एवढं त्यांनी डोक्यात घ्यावं. आणि जे हा जो चुकीचा पायटा पाडत आहे त्याच्यावर त्यांनी दुरुस्ती करून एसटी समाजाला ओबीसीला सर्वांना न्याय देण्याची भूमिका त्यांनी घ्यावी. कोणामध्ये कोणा घालून वाद पेटू नये अशी मी या महाराष्ट्र सरकारला विनंती करतो. आणि जर असं पुन्हा केलं तर तुम्हाला पळता होळी होईल, एवढंच मी बुद्धिशयन कोर्टच्या वतीनं आज नमूद करतो. आणि पुन्हा एकदा या एकलव्य आदिवासी समाजाने जो मोर्चा काढला त्याला मी बुद्धिशयन कोर्टच्या सामाजिक संस्थेच्या वतीनं जाहीर पाठिंबा देतो. इथं बऱ्याच मोठ्या लोकसंख्येने जमा झालेला माझा आदिवासी समाज हा एसटी आरक्षणासाठी लढतोय. याचं कारण काय का आमच्या आरक्षणामध्ये हे 66% आरक्षण आहे, तर या आरक्षणामध्ये बंजारा समाज व इतर काही जाती आहेत त्या भरपूर आहेत का ज्यांना असं वाटतंय की आम्हाला या एसटी वर्गातून आरक्षण मिळावं. हे कदाचित होऊ शकत नाही, कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे आम्हाला घटनेत देऊन दिलेलं आरक्षण आहे. पण तरी काही जे मुख्यमंत्री आपल्या या महाराष्ट्राचे यांनी राज्य सरकारला जे निवेदन केलेलं आहे की ह्यासाठी तुम्ही एसटी प्रवर्गामध्ये यांना आरक्षण द्या, हे काही त्यांच्या बापाची काही ते नाही. कोणी कोणी आरक्षणामध्ये निर्णय करतात. हे जे आरक्षण आहे हे आपलं कायम स्वरूपाचं टिकाऊ आरक्षण आहे. तर यासाठी आपल्याला खूप मोठी अशी लोकसंख्या निर्माण करायची आहे. कधी या आरक्षण वाचवण्यासाठी आपल्याला खूप मोठी मदत झाली पाहिजे. तर ही मदत आपल्याला कशा स्वरूपानं होणार आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आपला समाज हा पहिले निर्व्यस्ती करावा लागणार आहे. तर आपल्या पुढे काहीतरी विकास होणार आहे. जर आपण जर समजा निर्व्यस्ती जर झाला नाही तर असं समजा की आपण आज एवढे तर पुढच्या 10 वर्षानंतर मला वाटतं की याच्यात 50% सुद्धा असू शकतात. याचं कारण काय का आपले मुलं कुठल्या एका करता शिक्षण नाही घेतले, हे फक्त व्यसनाच्या आधी घातलेलं आहे सरकारने. तर मी काही निषेध करू शकतो या सरकारचा
का तुम्ही या जे तुम्ही आमच्या समाजाला हे काही प्रश्नाच्या आधी टाकत आहे तर कृपया करून अशा काही प्रश्नाच्या असतील तर तुम्ही बंद करा. आणि आमच्या एसटी आरक्षणाला जर कोणी जर हात जर लावला तर शपथ घेऊ शकतो. आज एवढ्यांना सुद्धा आहे ना आम्ही हे खूप झाले तर आम्ही इथले काही रस्ते रूट काही रेल्वेचे रूट या गोष्टी जर आम्ही जर बंद जर नाही पाहिल्या तर आमच्या रक्तात सुद्धा आहे ना आदिवासींचं रक्त नाही असं आम्ही समजून चाललो. शासनाचा जाहीर निषेध करण्यासाठी आलो आहे का 75 वर्षानंतर मी आदिवासींना स्वातंत्र्य मिळालेलं नाही. आज आपण लागतो आम्हाला राहायची जागा द्या, आम्हाला घरकुल द्या, आम्हाला जातीचे दाखले द्या आणि आज या तहसील पुढे बसण्याची सुद्धा जागा आम्हाला द्या असं आपल्याला मागावं लागतं. हे लोकशाही नंतर भारताचं स्वातंत्र्य म्हणून 77 वर्षानंतर ही आदिवासींना मिळत नाही. मित्रांनो श्रीगोंदा सारख्या ठिकाणी एक आदिवासी महिला वाढते आणि तिला पुरण्यासाठी सुद्धा जागा मिळत नाही. याच्यापेक्षा हे स्वतंत्र होऊ राज्यस्वत लोकशाही या भारताची आहे, या महाराष्ट्राची आहे. मित्रांनो शासन करते किंवा जीवन जगताना बी एवढा अन्याय करतं आणि मेल्यानंतर बी एवढा अन्याय होत असेल आदिवासीवर आणि म्हणून या जातीनं आरक्षण मागायचं, त्या जातीनं आरक्षण मागायचं तो होतो तो आदिवासी म्हणते मला आरक्षण पाहिजे असं म्हणतो. मित्रांनो अरे आरक्षण मागायचं असेल तर अगोदर आदिवासी मध्ये पैदा व्हावं लागतं, आदिवासी मध्ये जन्म घ्यावा लागतो, तो खरा आदिवासी कोणी उठायचं कोणत्या जातीच्या समाजाला उठायचं मला आदिवासी मध्ये घ्या असं म्हणायचं. प्रत्येकाला एक पद्धत झाली फुकट मिळायचं. आज बोगस जवळजवळ लाख 2 लाख लोक जर आमच्या आदिवासीच्या दाखल्यावर सर्व्हिस मिळून बसते आणि खुर्च्या मिळवल्या, तहसीलदाराची मिळवली, PSIची मिळवली, डॉक्टरची मिळवली, कलेक्टरची मिळवली. आज आमच्या समाजाच्या जातीच्या दाखल्यावर आज बोगस आदिवासी म्हणून जर नोकरी मिळवत असेल तर शासनाचा या निषेध करतो. आणि कुठल्याही समाजानं आदिवासींची मला आरक्षण पाहिजे अशी म्हणायची लाज वाटत असेल तर त्यांनी अगोदर आदिवासीमध्ये जन्म घ्या, नंतर आदिवासींचा जातीचा दाखला मागा आणि आरक्षण मागा एवढंच विनंती मी शासनाला करतो. आणि जर एवढं जर शासन किंवा कुणी हैदराबाद गॅजेट लागू करत असेल तर आदिवासीमध्ये बंजारा समाजाला हैदराबाद बजेट लागू नये मित्रांनो. आणि इथून पुढे जर शासनाला मोर्चे काढून देतो लागत नसेल तर तुम्ही सांगतो बरोबर. जर गलुंगी आलेला असेल जर धनुष्यबाण आणत असेल तर रस्त्यावर उतरून आपल्याला ते सुद्धा चालू करावं लागेल एवढेच शासनाला हे करतो, आव्हान करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. सगळ्यांना जे आदिवासी आज या ठिकाणी आरक्षणच्या विषय अनेक समाजाचे लोक रस्त्यावर उतरून आपल्याला आरक्षण मागत आहे. पण आरक्षण मागणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे. कारण आरक्षण जर मागायचं असेल तर पहिले भिलाच्या पोटी जन्म घ्यावा लागतो आणि मग आरक्षण मागावं लागतं. सरकारला सांगून देतो, सरकारला एकच सांगणं आहे माझं की जोपर्यंत शिवाजी ढवळे या महाराष्ट्रात आहे तोपर्यंत तुम्हाला आरक्षण कुठल्याही समाजाला देता येणार नाही. जातीवाद तुम्ही लावताय, जातीवाद हा 3 बायकाचं सरकार लावते. या सरकारला मी सांगून देतो तुझी अशी तशी जित पैदा आहे. पण आम्ही या जंगलाचे रहिवासी आहेत, या देशाचे मूळ मालक आम्ही आहोत. आणि जर आमच्यात कोणी घुसखोरी करत असेल तर त्याला रस्त्यावर टाकून मारल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. याला आम्हाला आदिवासी म्हणतात. आम्हाला आमची अशी तशी पैदाच नाही. आम्ही समोरून वार करतो, आम्हाला मागून वार करण्याची ताकद नाही. आमच्या ताकदीला कोणाची ताकद भिडू देणार नाही. आणि आलेल्या काळामध्ये मी सगळ्या आदिवासींना सांगते एकजुटीनं राहिलं पाहिजे. एक नवे संघटना त्या महाराष्ट्रात नाही पण अख्ख्या राज्यात बांधली पाहिजे. एकाच मनामध्ये एक शिवाजी राजे ढवळे आणि ते ढवळे साहेब आज अख्खा महाराष्ट्र फिरत आपले प्रत्येक तालुक्यांमध्ये आपले मोर्चे लावून आरक्षणासाठी मागण्या मागत आहेत.
पैसे अडचणी आहे, प्रत्येक ठिकाणी आपल्याला त्यांना भीक मागावी लागते. हे कुत्रे आहेत, यांना आपण भीक मागायला लागतो. आपण मागितलं नाही पाहिजे. तरी मी सगळ्यांना सांगत सुटले आहे की सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे आणि आपला संघर्ष आपण स्वतःने लढला पाहिजे. आदिवासी असा आयडिया करायला नाही. आदिवासी हा देशाचा मालक आहे आणि देशाच्या मालकाला कोणाची परवानगी घ्यावी लागत नाही. भावांनो, आज तुमचे सगळे एवढे नैतर्य माझे दादा आहेत आणि त्या अधिकाऱ्याकडे भीक मागताय. छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे गौतम जगा सगळ्यांना आपण सगळं आणि जे जमेल सगळं बिलांना सांगणार म्हणा की आपण काय आणि गोट्या गवड्या खेळायला बसेल ना. आपण सरकारला सांगी द्यावा ना सर की आपण समजवा ना सर. येणारी जी पिढी येणारा जो काळ त्याला आपण देखाडी देवा नाही. सरकारला जागा देखाडी देवा नसतं की आपण काय करू शकत. आता निवडणूक दिली नाही, जिल्हा परिषद दिले ना, पंचायत समिती दिली आणि आपण काय सगळं भीक मागणार आहे ना सर. आपल्या हक्काचं म्हणून आपण मागितले ना पाहिजे. पण येणारा काळ काय सांगता येईल, जे राजकीय नेते सर पुढारी सर याचा काय वाटेल ना. जवळ आपण याचा मत देत, आपण याचा निवडी आणत जवळ हे बंदीचा नाही काय. आपण एवढा आदिवासी होईचा आणि आपला जीवन एवढ्या मारत आपण जर याचा उद्देश डोक्यावर ठरला ना तर एक ना काही होणार ना, निवडी येणार ना. आणि आपल्या बिलाचा माहिती सर की कोणी मोठीकडे ठरावी आणि कोणी मोठीकडे मोडावी. आता येणाऱ्या काळ याचा देखाडी देणार हे नेता मोठमोठे पुढारी सर काय सांगताय. पुन्हा येणार आमदार खासदार आपली समजणार आहोत. आपल्या समाजाला पुन्हा कसं तिथं व्हायला पाहिजे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या मोर्चाचं नेतृत्व एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय शिवाजीराजे ढवळे साहेब, त्याचबरोबर कार्यक्रमाला उपस्थित एकलव्य संघटनेचे आणि इतर सर्व संघटनांचे पदाधिकारी, माझे सहकारी, सर्वांचं मी आजच्या उपस्थितीबद्दल आभार मानतो. आणि ज्या मागणीसाठी आपण आजचा 29 सप्टेंबरचा मोर्चाचं आयोजन केलं होतं ते 3 आठवड्यापूर्वी केलेलं होतं. आणि आपण सगळेच बंजारा समाज असेल किंवा आदिवासी समाज असेल, महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण मोर्चे काढले. आपण सगळे एका राजकीय खेळीचा बळी आहोत. त्याचं कारण असं आहे की ज्यावेळी हैदराबाद गॅझेटचा विषय आला, दुसऱ्या दिवशी बंजारा समाज रस्त्यावर आला, मागणी करू लागला की बंजारा समाजाला आरक्षण आमचं एसटी मध्ये मिळालं पाहिजे, कारण हैदराबाद गॅझेट मध्ये आमचं अमुक पुरावे आहेत. त्यावेळी या सरकारमधील अनेक मंत्री, त्यांचे सहकारी पक्ष असतील, सहकारमधले महत्वाचे मंत्री असतील, उत्तर महाराष्ट्रातले फडणवीस साहेबांच्या जवळचे एकदम अत्यंत जीवाभावाचे मंत्री आहेत महाजन साहेब, ते देखील त्यांच्या मोर्चामध्ये सामील झाले. आणि एक असा प्रयत्न केला गेला की इथं जातीमध्ये भांडण लागावे, लोक रस्त्यावर यावेत आणि जिल्हा परिषद पंचायत समितीला आपल्याला काहीतरी फायदा करून घेता यावा. परंतु तो सगळा डाव त्यांच्यावरच उलटला आणि काल परवा फडणवीस साहेबांनी जाहीर करून टाकलं की बाबांनो एससी एसटीचं जे आरक्षण आहे ते संविधानिक आहे आणि ते इतर कोणाला देता येत नाही. हैदराबाद गॅझेटचा त्याच्यावरती काही परिणाम होत नाही, केंद्राकडे. तुम्ही एवढे विद्वान आहात, तुम्ही ज्या मंत्रिमंडळाचे नेते आहात त्या मंत्रिमंडळातले सगळे मंत्री, आमदार, खासदारच्या अंडर काम करतात. पहिल्या दिवशी तुम्हाला जाहीर करता येत नव्हतं का? आम्हाला आमचे लेकरं बाळं मुलं सगळं सोडून या ठिकाणी यावं लागलं. इथला धनगर समाज जो आहे तो आमच्या विरोधात बोलतोय, बंजारा समाज विरोधात गेलाय आणि गेल्या 5 वर्षापासून होतोय. निवडणुका जवळ आल्या की यांनी जाती भांडणं लावायची, तुकडे करायचे आणि इथला समाज जो आहे त्या समाजामध्ये भांडणं लावून राजकीय गोळी वाजायची.
तीच परिस्थिती मणिपूरमध्ये आहे, तीच परिस्थिती त्यांनी लडाखमध्ये निर्माण करून ठेवली. आणि कशा पद्धतीने इथले सर्वसामान्य समाज डिस्टर्ब होईल आणि आपण आपली पोळी भाजू या प्रयत्नामध्ये सातत्याने आपल्याला राजकारणी असताना दिसतात. आताच आपल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की हा जो आपल्याला त्रास झालेला आहे आरक्षणाचा आम्हाला अगोदरच माहित होतं, कारण धनगर समाजाच्या बाबतीमध्ये, बंजारा समाजाच्या बाबतीमध्ये अनेक या ठिकाणी आयोग नेमले गेले, केंद्र सरकारने शिफारसी केल्या आणि केंद्र सरकारने त्या ठिकाणी स्पष्ट केलं की आदिवासी किंवा अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यासाठी ज्या काही लक्षणांची गरज आहे किंवा ज्या काही त्या जमातीमध्ये पात्रता असावी लागते ती यांची नाहीये. हे सगळं इतिहास जमा झालेला आहे. तरी देखील त्या नावाने आपल्याला अस्थिर ठेवलं जातं, आपल्याला दबावात ठेवलं जातं, आपल्याला भीती दाखवली जाते आणि आपल्याला रस्त्यावर उतरायला भाग पाडलं जातं. हे एक खूप मोठं आपल्या देशामध्ये षड्यंत्र चाललेलं आहे. आणि आरक्षण आरक्षण म्हणून आपण जे आज फिरतोय ना, आपलं आरक्षण 5-10 वर्षापूर्वी या सत्ताधाऱ्यांनी नष्ट केलेले आहे. ज्यावेळी आपल्या सरकारी शाळा बंद पडायला लागल्या, ज्यावेळी शिक्षणाचं खाजगीकरण झालं, ज्यावेळी तुमच्या नोकऱ्यांचं खाजगीकरण झालं, ज्या ठिकाणी नोकऱ्यांचं खाजगीकरण झालेलं त्या ठिकाणी नोकरी आहे का? आणि ज्या ठिकाणी तुम्हाला क्वालिटीची नोकरी मिळण्यासाठी किंवा पात्रता निर्माण करण्यासाठी लाखो रुपये फी भरावी लागते, ती फी आपण भरू शकतो का? तर त्याच वेळी आपल्याला नोकऱ्यातून शिक्षणातून होणारा जो फायदा आहे तो यांनी आपला नष्ट केलेला आहे आणि आपलं आरक्षण संपुष्टात आणलेलं आहे. तरी येता पुढचा काळ आपल्यासाठी अत्यंत भयानक आहे बांधवांनो. आपली आज गावामध्ये परिस्थिती अशी आहे, काल आमच्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये भयानक स्वरूपाचा पाऊस पडला. आम्ही रात्र कुठं होड्याच्या कडेला आहे, कुठं इरिगेशनच्या पाटाच्या कडेला आहे, तलावाच्या कडेला आहे, आमच्या घरांमध्ये आज पाणी आहे. तरी आज मोठ्या संख्येने आम्हाला इथे यावं लागलं, कारण आम्हाला काळजी पडली की माझ्या पुढच्या पिढीचं काय होईल. तर हे जे सगळं ज्या लोकांनी आमच्यावरती लादले, ज्या सरकारांनी लादले, जे आमचं संविधान नष्ट करून पाहत आहेत, त्यांच्याकडे आपल्याला पाहण्याचं वेगवेगळ्या वेळामध्ये आपल्याला संधी मिळत असतात. आणि त्यामध्ये सगळ्यात मोठी जी संधी असते ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिली मतदानाच्या रूपाने. लवकरच जिल्हा परिषद पंचायत समिती येणार आहे, त्यानंतर काही काळाने आमदारकी खासदारकी पण येईल. यावेळी ह्या गोष्टी ध्यानात ठेवा की आमच्या मुलांच्या शाळा ज्यांनी बंद पाडल्या, आमच्या नोकऱ्यांचं खासगीकरण ज्यांनी केलं आणि आमचं आरक्षण याला देऊ का त्याला देऊ अशी परिस्थिती आमच्यावर ज्यांनी निर्माण केली, त्याला निवडून आणायचा का पाडायचा. आणि तुम्हाला सांगतो, तालुक्यातले दादा आप्पा हा लय मोठा नेता आहे, त्याचं लय सरकारमध्ये वजन आहे, काही नाही. हे यांच्या प्रॉपर्टी आणि जहागिरा वाचवण्यासाठी यांनी कधीच नीतिमत्ता सोडली. हे काँग्रेस विचाराचे, शेतकरी कामगार पक्षाचे, आमच्या सेक्युलर विचाराचे होते. 6-8 महिन्यामध्ये डायरेक्ट सगळे त्यांच्या ओळखीला जाऊन बसले. यांना कोणती नीतिमत्ताही नाही आणि यांच्यामध्ये तुमचं नेतृत्व करण्याची पात्रता पण नाही. त्यामुळं कोणत्याही पुढाऱ्यावरती आता आपण स्थानिक राजकीय नेत्यांवरती विसंबून राहण्याची आवश्यकताच नाही आणि त्यांच्याकडून आपले प्रश्न सोडवले जाण्याची तीळ मात्र शंका नाही. आपल्याला जर आपल्या स्वतःला न्याय द्यायचा असेल तर तो आपल्या मताच्या बटनातून द्या. ज्या ज्यावेळी आपल्याला चान्स येईल, ज्या ज्यावेळी हे लोक आपल्या समोर येतील, ज्यांनी त्या ठिकाणी पत्र दिले होते, आमचा बंजारा समाजाला पाठिंबा आहे, त्यांना शोधा, त्यांना आडवा, गावाला विचारा, भाऊ तुझ्या नेत्याने तू कस काय बंजारा समाजाला पाठिंबा दिला होता, तुला मागच्या पंचवार्षिकला आम्ही पाठिंबा दिला नव्हता का, मतदान केलं नव्हतं का, हे त्यांना विचारा. ज्यावेळी यांना हे लक्षात येईल की हा आदिवासी समाज बोलायला लागला, त्यावेळी ते आपल्याला खबर देईल. आता रस्त्यात येता जाता बऱ्याच आपल्या कार्यकर्त्यांनी उल्लेख केला की काय आमचा बाप काढला. काय असतं माहितीये का, तणाव असतो, घरचे भांडणं असतात, ड्युटीचा तणाव असतो, त्यामुळे असे शब्द बोलले जातात. तिथं एका दुसरी गाडी आली असेल, कदाचित होऊ शकतं ना, एवढा मोठा मोर्चा होता आपला, पण त्या नगर मनमाड रस्त्यावरती सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास देशमुख तिथं सगळं कर्फ्यू लागतो, जाम होतो. आमच्या गाड्या 2-2 तास एका ठिकाणी उभ्या राहतात. त्यावेळी आम्ही कोणाचा बाप पाहायचा. त्यावेळी तुमची कर्तव्य पारायचं जातं कुठे, रोज सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास जाम होतो. तुझा पुंतापा फाटा आहे, पूर्ण रस्ता 4 किलोमीटर जाम असतो. त्यावेळी जाता कुठं तुम्ही तुमचे कर्तव्य पारायचं दाखवता ना. तर असं आहे, ज्यावेळी एक आदिवासी समाज रस्त्यावर येतो, आपण पण त्याच समूहातून कुठून तरी आलेलो असतो, त्यांचा आपण सन्मान केला पाहिजे. आपण
कोणत्या एखाद्या वर्गीमध्ये आहोत किंवा खुर्चीवर बसलेलो आहोत, तरी आपण देखील मानव आहात, समाजाचा एक घटक आहात, एवढं ध्यानात ठेवा अशी या मोर्चाच्या निमित्ताने विनंती करतो. आणि आदिवासी समाजाच्या तर वाटेला जाऊ नका. तरुणांनी बरीच भावना व्यक्त केल्या, मी त्याच्या काय व्यक्त करणार नाही, पण विनंती करतो. आता मला वाटतं मग अशी मोर्चामध्ये कोणतरी म्हटलं यांना परवानगी कोणी दिली. बाबांना आदिवासी कधीच परवानगी घेत नव्हता. याच्या अगोदर आम्ही परवानग्या घ्यायला घेत नव्हतो, आता आम्ही परवानग्या घ्यायला लागलो. कारण आम्ही बाबासाहेबांचं संविधान शिकलो, बाबासाहेबांचा विचार मानतो, आम्ही लोकशाही मानतो, म्हणून आम्ही परवानग्या घ्यायला तुमच्याकडे आम्ही परत येऊ तुमच्याकडे परवानगी घ्यायला. द्यायचा नाही द्यायचा विषय तुमचा आहे, पण आमचे कार्यक्रम होणार आणि आमचे आंदोलन होणार हा माझा शब्द आहे. आहे की नाही? कोकणला चालू आहे की नाही माझ्या बरोबर? परत एकदा एक घोषणा देतो, आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं. जय आदिवासी जिंदाबाद. धन्यवाद. आपण त्यांचे असं धन्यवाद राजनीती प्रकल्प शिर्डीला यावं या मागणीसाठी निवेदन या ठिकाणी दिलं नाही. त्याबरोबर आपण जे उपस्थित घेतलं ते परवानगी करूया यांचा पुतळा या ठिकाणी पुनर्नवीन व्हावा म्हणून या ठिकाणी हे आंदोलन या ठिकाणी घेण्यात आलं. कारण यात्रा भ्रष्टाचार संविधानामुळे असं एक बसलेलं आहे. तर या ठिकाणी विनंती करतो बंजारा समाजाला तर आपण सांगता आम्ही आदिवासी मध्ये आम्हाला घ्या होता त्या मागचे आम्ही घरपोच शाळे किती मोठी असतात. आपण जर बघितलं या ठिकाणी आपल्या आदिवासी होत जे जाळे आणले असतात मासे आम्ही कसे धरतो, बोकडात घालून खेकडे कसे धरतो तो पहिले तुम्ही शिका. मला आदिवासी मध्ये या पहिले हे बघा शाळे कसे असतात, शिकत कशी करायची. ज्या वेळेस आदिवासी शिकार जातो ना तो कशी शिकार करतो, वागून कशी लावायची, तसं कुणी कसं पाहिलं त्याचे निशाण कसे त्याच्यावर हातच घेतात स्वीकार करतो. अरे बरोबर ते स्वीकार करून पेटवर केलं ना. म्हणून सांगतो आदिवासीची जी परंपरा आहे आज खेळ आदिवासी आकडा आहे हेच डोक्यापासून पहिलं बोललं हे झाडं कसं असतं, हे झाडं कसे असतात हे पहिलं शिका. खेकडे कशी धरायची नाही तर खेकडे झालं असं त्याचे दोन मोठे असतात. म्हणून घराच्या आधी राहू नका, तुम्ही तुमचं बघा. आम्ही कोणाच्या आरक्षणाची घुसखोरी करते नाही, आम्ही कोणाच्या वाट्यात जाते नाही, पण जर आमच्या वाट्याला गेलं तर आम्ही कोणा सोड केली नाही. आणि ही सुद्धा ठेवून या ठिकाणी राहूद्या भाऊ सकाळी 9 दिवस करतो तर इथल्या प्रशासनाने आम्हाला सांगितलं गुन्हे दाखल करू. ही पहिली वेळ नाही आहे. साहेबांनी आम्हाला दाखवून दिलेलं आहे. सरकारने सुद्धा सांगितलं तर कोणी किती मोठा असेल तो त्याचा घासा. पण ज्या वेळेस संविधान घेऊन त्याच्या माध्यमातून तुम्ही उभा असाल ना तर त्याचा घासा मोठा असं लिहिलं नाही. संविधानाचा मोठा नाही.